दुपारच्या जेवणाला काही सुचत नाही, सकाळच्या डब्यासाठी घाई झाली, अशा वेळेस अगदी सिंपल पद्धतीने ही लसूणी भेंडी करून बघा. मसालेदार, चटपटीत, झणझणीत अशी ही लसूणी भेंडी एकदा नक्की करून बघा. ही भेंडीची भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा. इतकी छान लागते ना, लसणाचा फ्लेवर असलेली मसालेदार अशी ही लसूणी भेंडी मसाला याला बोलतात. तुम्ही एकदा करून बघा. नेहमी करणाऱ्या भेंडीच्या भाजीपेक्षा ना ही लसूणी भेंडीची भाजी इतकी भारी लागते, चटपटीत आणि चवदार लागते. बनवायला खूप सोपी आहे, एकदम झटकीपट बनते. तर त्यासाठी काय करायचं, अशा भेंड्या वगैरे घेऊन यायच्या, स्वच्छ धुवून कपड्यामध्ये पुसून घ्यायचं. अजिबात भेंडीवर पाण्याचा थेंब पण नाही राहिला पाहिजे, इतक्या ड्राय करायच्या. सुकून मस्त सुकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आता आपण ना ह्याला कट करूया. आता ह्याला ना तुम्ही गोल कटिंग करू शकता, पण काय होतं, आपण नेहमीची भाजी बघा गोल कटिंग करतो, पण ही जी मसाला भेंडी लसूणी भेंडी आहे ना, ह्याच्यासाठी ना तुम्ही असे जे पातळ काप करा. एका भेंडीचे 2 भाग करायचे आणि मग त्या एक भागाचे असे 2 भाग करायचे. तुम्ही पाहू शकता ह्या अशा पद्धतीने. जाड असेल तर थोडेसे अजून ह्याला पातळ कट करू शकता. ते असे एका भेंडीचे बघा मी इतक्या फोडी केलेल्या आहेत. अशाच प्रत्येक भेंडी जरा मोठी असेल मग तर बरं पडेल. मोठ्या भेंड्या असल्या की पटापट असे याचे स्लाईस पडतात. हे असे पातळ स्लाईस करायचे आणि काय होतं, मस्तपैकी भेंडी दिसायलाही छान वाटते आणि खायलासुद्धा असा त्रास होत नाही जास्त. म्हणजे चावाच्या वेळेस कधी भेंडीचा जो कचकचपणा जाणवतो, म्हणजे वातट असते बघा, ते नाही जाणवत आणि एकदम छान लागते खायला. हे बघा अशी पातळ कटिंग करून घेते मी आता सगळ्या भेंडीची. इकडे पाहू शकता मस्त भेंड्या मी कापून घेतलेल्या आहेत. सेम प्रोसेसनी जसे मी तुम्हाला आता दाखवल्या अशाच कट करून घ्या. स्पेशली लसूण भेंडीसाठी तरी पॅनमध्ये ना थोडेसे जिरे, थोडीशी राई तेलामध्ये फोडणी तयार करायची सुरुवातीला. आता ह्या लसूणी भेंडी आहे ना, ह्याला कांदा टमाटर काहीच लागत नाही. अगदी सिंपल पद्धतीने ही भाजी बनली जाते. ह्या भाजीचं सगळ्यात मेन महत्त्वाची टेस्ट म्हणजे ह्या लसणाने येते. तर इकडे मी भरपूर सारा लसूण ना चांगला राई जिऱ्यासोबत परतून घ्यायचा आणि थोडासा परतून झाला की लगेचच आपण कट केलेली भेंडी टाकायची. आता लसूण कच्चा असं वाटत असेल तुम्हाला, पण ही ज्या भेंडीसोबत लसूण फ्राय होतो, जोपर्यंत आपल्याला ही भेंडी फ्राय करायची आहे. आता ही सुरुवातीलाच तेलामध्ये भाजून घ्यायची लसूण राई जिऱ्यासोबत. कारण काय होतं, लसूण राई जिऱ्यालासुद्धा तडका बसतो, भाजले जातात, भेंडी पण भाजली जाते आणि भेंडी अशी भाजल्यामुळं तेलामध्ये त्याच्यामधला ना सगळा चिकटपणा, लाळूसपणा जो आपला नेहमी असतो भेंडीमध्ये, तो सगळा नाहीशी होतो. भेंडी अगदी मोकळी सुटसुटीत राहते, अजिबात चिटकत नाही. तर पाहू शकता जसं याला 1-2 मिनटं 4 मिनटं जास्तीत जास्त स्लो गॅसवर याला फ्राय करून घ्या. झाकण ठेवत राहायचं, अधूनमधून चेक करायचं आणि 1-2-4 मिनटं याला असं फ्राय करा. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मी 4-5 मिनटं तरी याला मी फ्राय केलेलं आहे आणि लसूण चांगला खरपूस भाजून गेला आहे आणि लसणामध्येच ती भेंडी असल्यामुळं त्याला एक छान स्वाद भेटतो लसणाचा. आता पहा किती मस्त फ्लेवर झाला आहे बघा. लगेच ह्या स्टेजवर 5 मिनटं फ्राय करून झालं की आपलं थोडं धना पावडर, थोडासा गरम मसाला, हळद वगैरे टाकायची नाही. लाल मसाला टाका आवडीनुसार कमी जास्त. तर इकडे मी 1-1.25 चमचा बारीक लाल मसाला टाकते, बारीक चमचा. हे पाहू शकता. आणि मग आता हे धना पावडर, लाल मसाला आणि गरम मसाला हे भेंडीमध्ये एकजीव करून घ्यायचं. पूर्ण मसाला भेंडीला पॅक झाला पाहिजे, म्हणजे कोट झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही भेंडी आपली किती छान दिसते का नाही. एकदम मस्त वाटते ही भेंडी खायला आणि ती मोकळी सुटसुटीत किती झाली बघा. अजिबात चिकटपणा तुम्हाला दिसत नसेल भेंडीमध्ये. आणि मग थोडा वेळ झालं मसाल्यात परतून की याच्यामध्ये 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याचा कूट बनवायचा आणि 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा. लसूण असल्यामुळं फक्त शेंगदाण्याचाच कूट टाकायचा नंतरून. आणि इकडे बघू शकता आता आपण शेवटला याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. भेंडीची भाजी लगेच सुरुवातीला मीठ टाकू नका मसाल्यासोबत, कारण काय होतं मिठामुळं ना पाणी सुटलं जातं आणि मग आपली भेंडी लगेच चिकट होऊ शकते. त्यामुळं सगळी भाजी झाल्याच्या नंतर 1 मिनटं आधी मीठ टाकून घ्या. हे बघा आता किती मस्त झाले. आता एक वाफ द्यायची फक्त, वाफेवर सगळे ते मसाल्याचा फ्लेवर उतरतो आणि पाहू शकता आपली ही आता चटपटीत मसालेदार
लसूणी भेंडी ही अशा पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी करून बघा. खरं सांगते, टिफिनमध्ये जर तुम्ही ही भाजी नेली ना तर हमखास टिफिन हा मोकळाच घरी येणार, किंवा कुणाला टिफिनमध्ये दिलीसुद्धा घरामध्ये तरी आवडीने खाऊन येतील. बघा इतका छान लागते, इतकी मोकळी सुटसुटीत झाली, कुठे चिकटपणा नाही, कुठे लाळूसपणा नाही, अगदी मस्त वाटते आणि खायलासुद्धा एकदम छान वाटते. तर आपण ह्याला आता गरमागरम सर्व करून घेऊया. तर ही लसूणी भेंडी पाहू शकता तुम्ही, पाहता क्षणी कुणाचाही खायचं मन होईन. ही भाजी इतकी छान लागते. गरमागरम पोळ्या करायच्या, तेल नाही लावायचं, असे सुक्या रोट्यासोबत याला खायचं, भाकरीसोबत याला खाऊ शकता, टिफिनमध्ये नेऊ शकता. आणि डाळ भात वगैरे जर केले असेल तर साईड डिश म्हणून तुम्ही याला ह्या भाजीला तोंडी लावायलासुद्धा बनवू शकता. इतकी छान लागते. आणि भेंडी हेल्दीसुद्धा आहे, त्यामुळे नक्की करा. याच्यामध्ये भरपूर सारा आपण लसूण टाकला आहे. लसूणसुद्धा आपला खूप छान आहे शरीरासाठी. लसणामुळं BP आपला नियंत्रणात राहतो, त्यामुळं लसूण असलेली ही लसूणी भेंडी नक्की ट्राय करा. खूप छान आहे. प्रत्येक घासामध्ये तुम्हाला लसणाचा इतका छान फ्लेवर लागेल ना, मस्तच वाटेल खाता वेळेस. नक्की करून बघा. माझी तर खूप फेवरेट भेंडी आहे, तर आज मी तोच बेत केला आहे लसूणी भेंडीचा. तुम्हाला पण आवडेल, नक्की करून बघा. पोळी भाकरीसोबत याला खाऊ शकता, भातासोबत, डाळ भातसोबतसुद्धा याला खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता, प्रवासात चालला असेल तर तिकडेसुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा.